गुड मॉर्निंग स्टुडंट. चला तर मुलांनो, आज आपल्याला एक नवीन भाग शिकायचा आहे. सर्वांनी पुस्तक काढलं का? आज आपल्याला इयत्ता पहिली भाग पहिला मराठी माध्यमातील आपल्याला मराठी या विषयाचा अभ्यास करायचा आहे. सर्वांनी पान नंबर 24 काढा. सर्वांनी पुस्तक काढलं का? मला सांगा बरं, हे चित्र कशाचं आहे? शब्बास, शाळेचं चित्र आहे. म्हणजे काय करायचं असेल आपल्याला या चित्रावरून? तुम्हाला काय वाटतं? चित्र पाहून आपल्याला याचं वर्णन करायचं आहे. याआधी सुद्धा आपण एक भाग पाहिला होता. त्यामध्ये काय होतं? मी आठवण करून देते हा तुम्हाला. लक्ष देऊन सर्वांनी आठवायचं. हे चित्र माझे खेळ. आपण हा घटक अभ्यासला की नाही? याच्यामध्ये आपल्याला खेळाचं वर्णन करायचं होतं. तसं आता आपल्याला कशाचं वर्णन करायचं आहे? माझी शाळा. सांगा बरं मला, या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं? मुले खेळत आहेत. अजून शाळेची इमारत कशी आहे? स्वच्छ आणि सुंदर आहे. बर, त्यानंतर काय दिसतंय? शाळेच्या भोवती झाडं दिसतात का रे? छोटासा बगीचा दिसतो आहे की नाही? मध्ये येण्यासाठी काय आहे? आपल्या शाळेला जसं गेट आहे तसं गेट आहे की नाही इथं? त्यानंतर बगीचा, छोटाशी त्या बाडेची काय केलेली आहे? कमान केलेली आहे. आकाशामध्ये काय उडत आहेत रे? पक्षी. आणि ही वेळ कोणती असेल बरं? सकाळची. कसं ओळखलं बरं? कारण या चित्रामध्ये काय दिसतंय की सूर्य वर आलेला आहे इथं, हो की नाही? आपण शाळेमध्ये कधी जातो? सकाळी. म्हणून हे चित्र सकाळचं आहे. त्यानंतर हा खेळ कोणता आहे तुम्हाला माहित आहे का रे? तुम्ही तर खूप लहान आहेत. तुम्ही हा खेळ खेळलेला सुद्धा नाहीये. या खेळाचं नाव आहे खो खो, आहे की नाही? यामध्ये मुलं पहा, हा मुलगा इकडं तोंड करून बसलाय, हा मुलगा इकडं तोंड करून बसलाय. अशा पद्धतीने सगळे मुलं इथं बसलेले दिसत आहेत. हे मुलं मधून धावत आहेत आणि ह्या मुलाला काय करायचंय? ह्या मुलांना पकडायचं आहे. तो मुलगा असाच मधून पळू शकतो का? नाही. त्या खेळाचे काही नियम आहेत. सध्या तुम्हाला त्याच्या माहितीची गरजही नाही. हा खेळ फक्त कोणता आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचा. हा खेळ कोणता आहे? खो खोचा आहे. आणि ह्या चित्रामध्ये जी शाळा भरलेली आहे, हो की नाही, त्याच्यामधल्या एका वर्गामध्ये बाई काय करत आहेत? शिकवत आहेत. चित्रामध्ये जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तिथं तरंगचित्र सुद्धा लटकवलेले आहेत, हो ना? तर त्या चित्रांवर काय काय दिसतं? ढग दिसतात, पक्षी दिसतात, हो की नाही? कबूतर दिसतोय, त्यानंतर ससा दिसतोय, खारुताई दिसते, त्यानंतर काय दिसते? सूर्य आणि चंद्र सुद्धा दिसतात. आणि एक छान आणि स्वच्छ चटईवर कोण बसलेला आहे? शब्बास, बाई बसलेल्या आहेत. त्या काय करत आहेत रे? मुलांना शिकवत आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांचे नाव सांगून त्यांची कृती करायला सांगत आहेत. कारण मुलं काय करत आहेत? सगळे कृती करताना दिसत आहेत, हो ना? बाईंनी काय विचारलं असेल बरं? एखाद्या प्राण्याचं नाव सांगितलं असेल आणि विचारलं असेल, हो की नाही? ससा कसा करतो? बैलाचे शिंग कसे असतात, है की नाही? अशा पद्धतीने प्रश्न विचारत असतील आणि मुलं ते कृती बाईंना करून दाखवत असतील. जेव्हा तुम्हाला या चित्राचं वर्णन करायचं तेव्हा तुम्ही कसं सांगणार? हे चित्र शाळेचे आहे. ह्या चित्रामध्ये कोणत्या वेळेचे चित्र आहे? हे चित्र सकाळच्या वेळेचे आहे. ह्या चित्रामध्ये एक शाळा दाखवलेली आहे आणि शाळेची इमारत स्वच्छ आणि सुंदर आहे. शाळेच्या अवतीभोवती झाडे आहेत. आकाशामध्ये पक्षी उडत आहेत आणि मुले शाळेच्या मैदानामध्ये कोणता खेळ खेळत आहेत? शब्बास, खो खो. मुले शाळेच्या मैदानामध्ये खो खो हा खेळ खेळत आहेत आणि वर्गामध्ये बाई मुलांना शिकवत आहेत. आणि बाई मुलांना शिकवत असताना प्रत्येक प्राण्याची एक कृती करून दाखवा असं सांगत आहेत. ते प्राणी जशी हालचाल करतात त्या पद्धतीनं मुलांना हालचाल करायला सांगत आहेत. आणि मुले बाईंनी सांगितल्याप्रमाणे हालचाली करून दाखवत आहेत. आणि वर्गामध्ये काय दिसत आहेत? वेगवेगळी तरंगचित्रे सुद्धा लटकवलेली आहेत, जेणेकरून वर्ग आपला सुंदर दिसला पाहिजे. शाळेला मध्ये येण्यासाठी एक सुंदरसं गेट आहे आणि शाळेच्या बाजूला छान अशी पाना फुलांची कमान सुद्धा बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या चित्राचं वर्णन करता आलं पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं? आपल्या आईला किंवा वडिलांना शेजारी बसून आपण काय करायचं? त्यांना ही
या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते तुम्हाला सांगायचं आहे. थँक्यू.